एकदा एक खूप मोठा बिझनेसमॅन एका छोट्याशा गावात जातो आणि त्याचा प्लॅन असा असतो की त्या गावात त्याला एक फॅक्टरी काढायची असते. तो एका अशा ठिकाणी पोहोचतो जिथे त्याच्या समोर नदी असते आणि त्याच्या पुढे गाव असते. आता त्याच्याकडे 2 मार्ग असतात. एक तर तो फिरून रोडच्या मार्गे 8 तासांनी गावात पोहोचेल, नाहीतर 20 मिनिटात तो नदी पार करून बोटने गावात पोहोचेल. मग स्वतःचा वेळ वाचवण्यासाठी त्याने त्या बोटमध्ये बसण्याचा निर्णय घेतला. ती नाव खूप छोटीशी होती. त्यात 2च माणसं बसत होती. एक तर तो नाव चालवणारा आणि दुसरा म्हणजे हा बिझनेसमॅन. नावमध्ये बसल्यावर थोड्याच वेळात त्या बिझनेसमॅनने नाववाल्याला विचारले, माहितीये तुला तुझ्या बोटमध्ये कोण बसलंय? नाववाल्याने अगदी हळू आवाजात सांगितलं की नाही साहेब, नाही माहिती मला तुम्ही कोण आहात. बिझनेसमॅन म्हणाला, अरे तू पेपर वाचत नाहीस काय? हर दुसऱ्या दिवशी माझा फोटो येतो पेपरमध्ये. मग तो नाववाला म्हणाला, अरे साहेब, कुठे मला वाचायला लिहायला येतं. मी खूप लहान असतानाच माझे वडील वारल्यामुळे मला लहानपणापासूनच काम करावं लागलं. त्याच्यामुळे माझं शिक्षण काही झालंच नाही. हे ऐकून तो बिझनेसमॅन त्याची चेष्टा उडवत त्याला म्हणाला की तुला वाचायला सुद्धा येत नाही? असा जगून काय फायदा? हे ऐकून त्या नाववाल्याला वाईट तर वाटले, पण तो काहीच बोलू शकला नाही. थोडा वेळ झाल्यानंतर तो बिझनेसमॅन पुन्हा नाववाल्याला म्हणाला की ही जी तू सगळी जमीन बघतोयस ना, थोड्याच दिवसांनी इथे मी माझी फॅक्टरी टाकणार आहे, ज्यामध्ये माझ्या कंपनीत मिनरल वॉटरच्या बॉटल इथे बनणार आहेत. नाववाल्याला काही कळालेच नाही. तो म्हणाला, काय काय बनणार आहे साहेब? तो थोडा इरिटेट होऊन म्हणाला की अरे पाण्याच्या बॉटल्स बनणार, ज्या तुझ्या गावात तर विकल्या जाणार नाहीत, पण शहरांमध्ये नक्की विकल्या जाणार. तू बघितलेच असशील, शहरामध्ये बॉटल असतात दुकानामध्ये. तो नाराज होऊन परत म्हणाला की साहेब, मी तर या गावाबाहेर कुठे गेलोच नाही. अरे तू कधीच बाहेर गेला नाहीस, मग असं जगून काय फायदा? तुला अजून बाहेरचं काहीच जग माहित नाही. त्याचं हे बोलणं ऐकून नाववाल्याला खरंच वाटलं की खरंच माझ्या जगण्याचा काही उपयोग आहे की नाही. तो थोडा विचारात पडल्यामुळे त्याची नाव एका दगडाला अडकली आणि तिथेच थांबली आणि थोडं थोडं पाणी त्या बोटीमध्ये जमा होऊ लागलं. आणि आता ते जिथे आले ते पाणी खूप खोल होतं आणि किनारा खूप लांब होता. नाववाल्याने विचार केला, आता बोटला वाचवण्यात काही अर्थ नाही. तो त्या पाण्यात उडी मारून पोहत जाणारच होता. तर तोपर्यंत त्याने बिझनेसमॅनला विचारलं, साहेब तुम्हाला पोहता तरी येतं ना? तो घाबरून म्हणाला की का असं का विचारतोयस, मला नाही येत पोहायला. तेव्हा नावाला हसून म्हणाला, अरे साहेब, तुम्हाला पोहायला पण येत नाही, असं जगून काय फायदा? हे ऐकून त्या बिझनेसमॅनला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तो हात जोडून त्या नाववाल्याला म्हणाला की प्लीज काहीही कर, मी तुला कितीही किंमत द्यायला तयार आहे, पण माझा जीव वाचव. तो नाववाला म्हणाले की अरे साहेब, काळजी करू नका, मला फक्त पोहताच नाही तर डुबणाऱ्यांना सुद्धा वाचवता येतं. मी पोहत जाईन, फक्त किनाऱ्यापर्यंत तुम्ही मला घट्ट पकडून राहा, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. मग त्या नाववाल्याने फक्त स्वतःचाच नाही तर त्या बिझनेसमॅनचा सुद्धा जीव वाचवला. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की आपण आपल्या जीवनात कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये किंवा कोणाला आपल्यापेक्षा कमी समजू नये, कारण आपल्याला नाही माहित की आपल्याला कधी, कुठे आणि कसं कुणाची गरज लागेल ते. गोष्ट आवडली असेल तर आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.